नमस्कार, CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ नगर परिषद सभापती समितीच्या सदस्यांच्या निवडणुका आज निवडणूक प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अधिपत्याखाली पार पडण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम सभापती मोहिल शैलेश तसेच पाणी पुरवठा सभापती पाटील सुनीता तानाजी, टाउन प्लॅनिंग करिता महेश फुलोरे, आरोग्य समिती करिता रेश्मा गुरेकर, उपाध्यक्ष किरण चौबे तसेच स्थायी समितीमध्ये उपनगराध्यक्ष यांना आरोग्य समिती देण्यात आली व गटनेते यांची निवड करण्यात आली. अनिता भोईर, पवन वारेकर या सर्वांची स्थायी समितीमध्ये निवड करण्यात आली. जे नवीन सभापती झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि रात्री ज्या समितीमध्ये ज्यांचं नाव होता ते अचानक सकाळी पक्षाची भूमिका मला माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आपले आमदार बालाजी किनीकर साहेब यांचा जो आदेश आहे तो मला सर्व पहिले त्यांचा मला आदेश मान्य असणार आहे. पण रात्री एक नाव होता त्यामध्ये नाव गेल्यानं दुसऱ्या जागी नाव गेल्या त्यामुळे मी त्याचा तिथं विरोध केला. साहेब अंतर्गत याचा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की रात्री जे काही नाव होते ते सकाळी बदलण्यात आले, पुण्यावर सांगून बदलण्यात आले ते मला माहीत नाही. पण रात्री मी ज्या समितीमध्ये होतो त्या समितीमध्ये न टाकता सकाळी आता इथं आल्यानंतर मला समजलं की माझी समितीमध्ये नाव चेंज करण्यात आलं आहे म्हणून मी तिथं ते विरोध केला आहे. याबाबत पक्ष तुमच्या माध्यमातून पक्षपर्यंत पोहोचणारच आहे. मी तिथं जाऊन काय मागणी करू, तुम्ही पोहोचवणार तिथपर्यंत. शिवसेना पक्ष हा मोठा पक्ष आहे, तेथून मी निवडून आलो आहे. शिंदेसाहेबांचा दोन्ही शिंदेसाहेबांचा आभार व्यक्त करतो. या जागी पक्षांनी जे आदेश देईल ते आदेश इथं मी पाळणार आहे. परंतु जिथं विरोध करायचा असेल तिथं मी विरोध करणारच. शिवसेनेच्या वाट्याला प्रामुख्यानं बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती आणि शिक्षण सभापती ह्या चार महत्त्वाचे जे नगरपालिकेमध्ये ज्या समित्या आहेत त्याच्यावरती आज शिवसेनेचे सभापती बसलेले आहेत. सभापतीपदी आमचे शैलेश भोईर यांची नियुक्ती झाली आहे. पाणीपुरवठा सभापतीपदी सुनीता तानाजी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तसेच आरोग्य सभापतीपदी आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना ते सदाशिवेंद्र पाटील त्यांना देण्यात आले. आणि शिक्षण समिती जी आहे ते रेश्मा गुडेकर ज्या आहेत आमच्या ताई त्यांना या पदावरती विराजमान झालेले आहेत. त्या मध्ये शिवसेना भाजपची युती झाली आहे आणि इतर जे पक्ष होते तो त्यातला जो मुख्य जो पक्ष होतो काँग्रेस तो भाजपमध्ये विलीन झालेला आहे आणि आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्याच्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या निवडणुकाही पार पडतील आणि यापुढे जे कामकाज होईल ते सर्व व्यवस्थित होईल. ते संख्या निश्चिती पहिलीच झाली आहे ना, असे आहेत त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते शिवसेनेचे असतील आणि 2 जे आहेत ते भाजपचे असतील. नाही असं काही नाही आहे, आलबेल वगैरे सर्व आलबेलच आहे. आणि युती झाल्यानंतर बघा मुळामध्ये एक लक्षात घ्या की शिवसेना हा पक्ष आदेशावरती चालतो. आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो सर्वांना इथे बंधनकारक असतो आणि वैयक्तिक मी जे काय निर्णय घेतो ते माझे नसून हे वरिष्ठांचे निर्णय असतात. मी फक्त त्याची अंमलबजावणी करतो वरिष्ठांच्या सांगण्यानुसार की या पद्धतीनंच कामकाज होईल आणि आपण सर्व आशावादी राहूया ना यावेळेस. माहीत नसेल.